खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी जे बलिदान दिलंय आणि हे बलिदान या खऱ्या अर्थाने प्रत्येक घराघरामध्ये आज या ठिकाणी दिवे लावायला हवेत, मोठा उत्सव या ठिकाणी या भारतामध्ये साजरा करायला अशी माझी इच्छा आहे। काही लोक छत्रपती शिवाजी महाराज न बोलता शिवाजी बोलतात, याबद्दल तुम्हाला एकेरी उल्लेख राजांचा करू शकतो, ते आपला अधिकार नाही आपला, आपण छत्रपती शिवाजी महाराजच म्हणायला हवं, एकेरी उल्लेख आपण करू शकत नाही, आपला तो अधिकारही नाहीये। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मोठ्या उत्साहाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आमच्या गावात साजरा होणार आहे आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी आज दाखवणार आहे। तर चला तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला। आणि इकडं मराठी शाळेतल्या मुलांची तयारी चालू आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे तिकडे रॅली तिथून निघणार आहे। तर चला आता तिकडे 8:30चा टायमिंग होता आणि आम्हाला आता नेहमीप्रमाणे आज पण लेट झालेला आहोत। तर आपल्याला आता महाराज भेटलेला आहे। तर महाराज आज आपल्या गावात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर तुम्हाला काय बोलायचं याबद्दल? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी जे बलिदान दिलंय आणि हे बलिदान या खऱ्या अर्थाने प्रत्येक घराघरामध्ये आज या ठिकाणी दिवे लावायला हवेत, मोठा उत्सव या ठिकाणी या भारतामध्ये साजरा करायला अशी माझी इच्छा आहे। आणि आपल्या गावामध्ये हा असा भव्य दिव्य असा हा सोहळा आता पार पडत आहे, तुम्ही पाहणार आहात या ब्लॉगच्या माध्यमातून। आणि माझा असं म्हणणं आहे की आपल्या प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिजे। तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नक्कीच पाहिजे, कारण तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला, आज तुम्ही आनंदाने हिंदू म्हणून जगता, तो अधिकार तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे। जसं तुम्ही या थोर पुरुषांचा फोटो लावता, तसे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात हसायला आणि हसायलाच हवा। आणि आता माझं म्हणणं असं आहे, काही लोक छत्रपती शिवाजी महाराज न बोलता शिवाजी बोलतात, याबद्दल तुम्हाला एकेरी उल्लेख राजांचा करू शकतो, ते आपला अधिकार नाही आपला, आपण छत्रपती शिवाजी महाराजच म्हणायला हवं, एकेरी उल्लेख आपण करू शकत नाही, आपला तो अधिकारही नाहीये। थँक्यू। आणि आता इकडे आमचा भाऊ काय झालाय तर त्यालाच विचारू। बहिर्जी नाईक झालेला आहे। मित्रांनो, इकडे आता सर्वांसाठी फेट्याची पण सुविधा केलेली आहे। इकडे पण फेटा बांधून घेऊ थोडा। तरी काय त्याला कान बघू मस्त आपलं। आणि आता आपला फेटा बांधून झालेला आहे। इकडं आपण घरामध्ये बनवलेला आहे तो। आणि आता मित्रांनो, आपल्याला विश्वास दादू भेटलेला आहे, तर थोडी त्याची मुलाखत घ्याव। आज खरोखर आमच्या कुंडेवळ गाव म्हणजे खरोखर सोन्याची नगरी आहे आणि आज आमच्या गावामध्ये आज शिवजयंती निमित्त जो कार्यक्रम आहे असाच परमेश्वर सांगते, असं सातत्याने चालावा हीच मी परमेश्वर आशा बाळगतो। खरोखरच गाव प्रत्येक गाव आहे, पण गावामध्ये आमचे कुंडेवळ गाव जो आहे तो खरोखर आध्यात्मिक सात्विक वारकरी संप्रदाय मंडळ आहे आणि या गावामध्ये खरोखर जो कार्यक्रम सातत्याने होतात, अशीच सेवा आमच्या गावामध्ये कुंडेवळ गावामध्ये व्हावी हीच मी आज शिवजयंती निमित्त आज मनापासून तुमचे हार्दिक स्वागत करतो।
प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नात्याला का नाही आले? हा नात्याला का नाही आले का? ये नात्याला चल चल. नको देऊ घे खाऊ खाऊ नको देव. आणि आमचा अध्यक्ष साहेब आम्हाला भेटलेला आहे. आवराले का? अगदी पहिल्यापासून होता मला आता दिसत बस काय करते ना छोटी बात पहिल्यापासून आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत
राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम इकडे थंड्याची पण सोय आहे. शिपाईवाले गेलेले आहे. कोकम सरबत थंडा होते. थंड्याचा लाभ आमच्या पवीन दादांनी घेतलेला आहे. तर कसा थंडा कसा आहे? टेस्ट कशी आहे? एक नंबर भारी. आता या गरमीमध्ये थंड्याची उत्तम सोय केलेली आहे. त्याबद्दल काय बोलत आहे? आज खरोखर अशी सोय केली, अशी लोक खूप चला